वान आढावा। ठाकरे गटाचे युवा सेनेचे नेते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्यात जामीन मंजूर झालाय। दरम्यान जामिनानंतर सूरज चव्हाण थेट मातोश्रीवर पोहोचले। मातोश्रीच्या अंगणातच आदित्य ठाकरेंनी सूरज चव्हाणांना अगदी कडकडून मिठी मारली। साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत आता बदल झालाय। दुहेरी हत्याकांड प्रकरणाची गंभीर दखल घेत साई संस्थानने हे पाऊल उचललंय। पहाटे 4च्या ऐवजी आता सकाळी 6 वाजल्यापासून कर्मचाऱ्यांचं कामकाज सुरू केलं जाईल। सिद्धिविनायक मंदिराप्रमाणे तुळजाभवानीच्या मंदिरातही ड्रेस कोड लागू करण्याची मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाची आहे। पाश्चिमात्य कपडे घालून मंदिरात येणाऱ्या भक्तांवरती सुद्धा निर्बंध लावले जावेत अशी मागणी महासंघाने केली आहे। मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचाही इशारा दिला गेलाय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं व्हॉट्सअॅप हॅक झालं। पीएम किसान योजनेच्या बनावट ॲपद्वारे व्हॉट्सअॅप हॅक झाल्याची माहिती समोर आली असून ही बाब लक्षात येताच संबंधित ॲप तात्काळ हटवलं गेलं। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराजांचं देहूमध्ये भंडारा डोंगरावरती होणारं कीर्तन आता रद्द झालंय। 7 फेब्रुवारीला हे कीर्तन आयोजित केलं गेलं होतं, मात्र मराठा समाजाच्या विरोधानंतर नामदेव शास्त्रींचं कीर्तन रद्द करण्याचा निर्णय झालाय। खारघरमध्ये आयोजित केलेल्या इस्तेमा कार्यक्रमातील प्रक्षोभक भाषणांची चौकशी करावी अशी मागणी मंत्री नितेश राणेंनी केली आहे। हिंदू तरुणांना मारहाण केल्याचेही आरोप राणेंनी केले। तशा मागणीचं पत्र त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पाठवलंय। नंदुरबारमध्ये चेन्नई जोधपूर एक्सप्रेसमध्ये जागेच्या वादावरून एकाची हत्या झाली। या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी 2 मुख्य आरोपींना जेरबंद केलं असून इतरांचा शोध घेतला जातोय। अटक केलेला एक आरोपी दिव्यांग आहे तर दुसरा अल्पवयीन असल्याची माहिती मिळते। छत्रपती संभाजी महाराजांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावरती उत्साहात पार पडला। यावेळी पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक निघाली आणि महाराजांना मानवंदना दिली गेली। माता रमाई जयंतीनिमित्त कोपरगावात आंबेडकरी समाजाच्या वतीनं माता रमाई आणि बाबासाहेबांची प्रतिमा असणारं शुभेच्छा फलक लावले गेले होते, मात्र अज्ञाताकडनं हे फलक फाडले गेले, त्यामुळे आंबेडकरी समाज आक्रमक झाला। आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी अनुयायांनी केली आहे। पुण्यातील पीएमपीएमएलच्या 90% बसेसच्या दरवाजांवरती दिव्यांगांसाठी आवश्यक असलेली बजर सिस्टीम नाही याची बातमी न्यूज 18 लोकमतनं प्रसारित केली। आता पीएमपीएमएल प्रशासनाने या बातमीची दखल घेत सर्व बसेसमधील बजर सिस्टीम सुरू करण्याचे आदेश दिले। कल्याणमधल्या मिठाईच्या दुकानातल्या मिठाईमध्ये किडे आढळले। या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाकडून पुढचा तपास केला जातोय। बदलापूरमध्ये ठिकठिकाणी विद्युत खांबावरती अनधिकृत पद्धतीनं होर्डिंग्स आणि बॅनरबाजी झाली आहे, त्यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे। हे अनधिकृत बॅनर्स काढून डिजिटल बॅनर सुरू करण्याच्या मागणीचं पत्र भाजप आमदार किसान कथोरे यांनी पालिकेला पाठवलंय। भिवंडीमध्ये गुन्हे शाखा क्रमांक 2च्या पथकानं छापेमारी करत 25 किलो गांजा जप्त केला। 1,29,00,000 रुपये किमतीचा गांजा जप्त करत पोलिसांनी आरोपीलाही अटक केली आहे। नागपूरमध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये वाहतुकीत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी मॅप तयार करण्यात आलाय, तर 17 एकरपेक्षा अधिक जागेवर पार्किंगची व्यवस्था असेल। पिंपरी चिंचवडमध्ये शाळा आणि महाविद्यालय परिसरात बुलेट स्टंट आणि कर्णकर्कश आवाज करत त्रास देणाऱ्या रोड रोमियोंना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलंच चोपलं। पुन्हा धिंगाणा केल्यास परिणाम भोगावे लागतील असा इशाराही मनसेनं दिलाय। आतापर्यंत महाराष्ट्रात 98 लाख सदस्य नोंदणी पार पडली आहे, पण 15 तारखेपर्यंत 1.5 कोटींचा टप्पा पार करायचा अशी डेडलाईन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपचे आमदार आणि खासदारांना दिली आहे। महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात भाजपचे पालकमंत्री नाहीत तिथे संपर्क मंत्री नेमले जातील अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। लोकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी संपर्क मंत्री नेमल्याची माहिती फडणवीसांनी दिली। मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी का जात नाहीत असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय। वर्षा बंगल्याच्या आवारात कामाख्या देवीला कापलेल्या रेड्यांची शिंग पुरलेली आहेत अशी माहिती तिथल्या स्टाफकडनं मिळाली आहे। मुख्यमंत्री टिकू नयेत यासाठी हे सर्व कृत्य केल्याचा खोचक आरोप राऊतांनी केला। तर बहुतांश राजकीय व्यक्ती अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवणार आहेत अशी टीका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानवांनी केली आहे। पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला अशा प्रकारची अंधश्रद्धा भूषणावह नाही असंही त्यांनी म्हटलं। शंभूराज देसाईंनी संजय राऊतांवरती निशाणा साधलाय। वर्षा बंगल्याची दुरुस्ती सुरू असल्यामुळे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावरती राहायला गेलेले नाहीत, मात्र लवकरच मुख्यमंत्री वर्षावर जातील, तर राऊतांनी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे।
सकाळी 9 वाजताची मुलाखत घेणं बंद करा तर ती काळी जादू पण बंद होईल असा टोला मंत्री उदय सामंतांनी संजय राऊतांना लगावलाय। एकनाथ शिंदे काही वैयक्तिक कारणामुळे बैठकीला उपस्थित नव्हते, त्याचं उगाचच भांडवल करण्याची गरज नाही असंही त्यांनी म्हटलं। राहुल गांधींनी आरोप केलेली 7,000 मतदारांची अशी कोणतीही इमारत शिर्डी विधानसभा मतदारसंघात नाही असा दावा प्रशासन करत आहे। सविस्तर अहवाल पाठवत प्रशासनानं राहुल गांधींचा आरोप खोडून काढलाय। राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान धोरण यशस्वीपणे राबवल्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलंय। तसंच महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत देण्याचं आश्वासन केंद्र सरकारच्या वतीनं दिलं गेलंय। भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी 5व्यांदा मालेगावचा दौरा केला। मालेगावात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बनावट जन्मदाखले दिल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता। या संदर्भात त्यांनी मालेगावातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात 275 कोटींचा घोटाळा झालाय। धनंजय मुंडेंची घोटाळ्यासंदर्भातली चौकशी करा, काहीही झालं तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या। धनंजय मुंडेंनी तातडीनं राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानी यांनी केली आहे। आपल्यावरचे आरोप सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहेत, आपली बदनामी करण्यासाठी खोटे आरोप केले जातात असं प्रत्युत्तर अंजली दमानी यांच्या आरोपांसंदर्भात धनंजय मुंडेंनी दिलंय। अंजली दमानी यांनी 275 कोटींचा घोटाळा सांगितला, पण कृषी विभागातला घोटाळा हा याहीपेक्षा मोठा असल्याचा आरोप सुरेश धस करतात। पीक विमा घोटाळ्याचं परळी हे मुख्य केंद्र असून हा घोटाळा 5,000 कोटींचा असल्याचा आरोप सुरेश धसांनी केलाय। नॅनो युरिया, नॅनो DAP सह 5 वस्तू खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दमानी यांनी केला। मुंडेंच्या कार्यकाळात 90 रुपयांची नॅनो युरियाची बाटली 220 रुपयांना खरेदी झाली। कापूस साठवणुकीच्या बॅगच्या खरेदीत 42 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप दमानी यांनी केला। दरम्यान देशभरात नॅनोच्या किमती एकच आहेत। नॅनो खताच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झालेला नाही। कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडून होता। त्वचा रोगाच्या तक्रारी आल्यावरतीच कापसाच्या साठवणुकीच्या बॅगांची खरेदी झाली। खरेदीची किंमत दमानी यांना विचारून ठरवायची का, असा खोचक सवाल मुंडेंनी विचारलाय। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना प्रचंड भ्रष्टाचार झाला। वर्षभरात मुंडेंनी अफाट पैसा खाल्ला। मुंडेंनी सर्व कायदे तुडवून लावले असा आरोप अंजली दमानी यांनी केला। अशा व्यक्तींना मंत्रिपदी ठेवावं की नाही हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं असंही दमानिया म्हणतात। दरम्यान मुंडेंनी टेंडर न काढलेल्या कंपनीला निविदा काढण्याआधीच पैसे दिले। 16 मार्चला पैसे दिले आणि 30 मार्चला निविदा मागवल्याचा दावा दमानी यांचा आहे। कच्चा माल विकत घेण्यासाठी पूर्ण रक्कम देण्यात आली। पैसे देण्याची इतकी घाई का होती असा सवालही दमानी यांनी उपस्थित केला। दरम्यान अजित पवारांची सुद्धा त्या टेंडरवर सही आहे। एका रात्रीत घाईघाईत सह्या का केल्या असा सवाल दमानी यांनी उपस्थित केला। अजित पवारांचा यामध्ये काही सहभाग आहे की नाही हे तेच सांगू शकतील। राज्याविषयी कळकळ असेल तर सरकारनं कारवाई करायला हवी अशी मागणी दमानी करतात। तर नियमांना धरूनच निविदा प्रक्रिया पार पडली गेली। आचारसंहितेपूर्वी सगळे व्यवहार झालेत असं स्पष्टीकरण मुंडे देतात। तर DBT बाबत सगळे अधिकार मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना असल्याचं मुंडेंनी म्हटलंय। गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे खाणं धक्कादायक आहे। आता मुंडेंचं पाप झाकणार नाही। राज्यातल्या जनतेला रस्त्यावरती उतरावं लागेल अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली। दरम्यान अंजलीताई बदनामी यांचे एकतरी आरोप सिद्ध झालेत का असा संतप्त सवाल धनंजय मुंडेंनी विचारला। अंजली दमानी यांच्या आरोपांवरती आपल्याला कीव येते, आम्ही शांत बसलोय म्हणजे आम्हाला बोलता येत नाही असं समजू नका असा इशारा सुद्धा धनंजय मुंडेंनी दिलाय। तर थोडंसं धाडस दाखवावं आणि मुंडेंनी राजीनामा द्यावा असं वक्तव्य रोहित पवारांनी केलंय। देशमुख प्रकरणात मुंडेंनी नैतिकता दाखवण्याची गरज आहे असंही पवार म्हणतात। धनंजय मुंडेंच्या बाबतीत मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। आरोप प्रत्यारोप होत असतात, पण सिद्ध होणंही गरजेचं आहे असं वक्तव्य भरत गोगावलेंनी केलंय। अंजली दमानी यांनी केलेल्या आरोपांची सरकारनं दखल घ्यावी। दमानी यांच्या सर्व मागण्यांची चौकशी करून दोषींवरती कारवाई करावी अशी मागणी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय यांनी केली आहे। देशमुखांच्या आरोपींची हत्या झाली असा आरोप दमानी यांनी केला होता, तो आरोप खोटा ठरला। 50 दिवसांपासून आपल्यावरती मीडिया ट्रायल सुरू असल्याचं म्हणत धनंजय मुंडेंनी दमानी यांना चांगलंच सुनावलंय। अंजली दमानिया कराड हे आडनाव घेऊन जातीयवाद पसरवतात असा गंभीर आरोप सुषमा अंधारे करतात। दमानी यांनी जातीय टीका करण्याच्या नादात देशमुख हत्या प्रकरणावरनं फोकस हलू देऊ नये असा सल्लाही अंधारेंनी दिलाय। नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। त्यांच्यासोबत महंत लक्ष्मणराव महाराज हे सुद्धा उपस्थित होते।
दोघांनी देशमुख कुटुंबियांसोबत चर्चा करत त्यांचं सांत्वन केलं. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात कापूस उत्पादनात वाढ योजनेची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात बंद पडलेल्या जिनिंग उद्योगाला आता चालना मिळणार आहे. या योजनेमुळे कापसाच्या उत्पन्नात 25% वाढ अपेक्षित आहे. दरम्यान केवळ एक घोषणा नको, अंमलबजावणी हवी अशी मागणी जिनिंग उद्योजकांची आहे. नांदेडमध्ये सध्या टोमॅटोला कवडी मोल भाव मिळतोय. 2 रुपये किलोनं टोमॅटो विकले जात असल्यानं काढणी आणि वाहतुकीचा खर्चही निघत नाहीये. त्यामुळे हतबल झालेल्या कामठा इथल्या शेतकऱ्यानं मोफत टोमॅटो घेऊन जाण्याचं आवाहन केलंय. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हंगामातल्या हळद सौद्यांचा शुभारंभ पार पडला. पहिल्या सौद्यात हळदीला 21,100 रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी दर मिळालाय. जळगावच्या बाजारात लसणाची आवक वाढली आहे. त्यामुळे 400 रुपयांच्या पार गेलेले लसणाचे दर आता लिंब्यावरती आले आहेत. किरकोळ बाजारात गावरान लसणाची 100 रुपये किलोनं विक्री सुरू आहे. सोयगाव तालुक्यातील कंकराळा इथे शेतकऱ्यानं 70 दिवसात बटाट्यांची लागवड करत लाखोंचं उत्पन्न मिळवलंय. पारंपरिक पिकांना बगल देत नाविन्यपूर्ण शेती या शेतकऱ्यांना केली आहे. बदललेल्या वातावरणामुळे जुन्नरमध्ये द्राक्षांच्या उत्पादनात 40 ते 50% घट झाली आहे. त्यामुळे चांगला दर मिळत असूनही यंदा द्राक्षच उपलब्ध नसल्याचं चित्र दिसतंय. 20 दिवसांपासून द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र उत्पादनात घट झाल्यामुळे द्राक्ष विक्रीवरती परिणाम जाणवतोय. कापूस वेचणीला मजूर मिळत नाहीये. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कापूस तसाच पडू नये. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. बोगस विमा प्रकरणात राज्यातील 96 CAC सेंटरचे ID ब्लॉक करण्यात आलेत. यामध्ये बीड जिल्ह्यातील 35 सेंटर्सचा समावेश आहे. तर परळी मतदारसंघातील 22 सेंटर यामध्ये असल्याचं उघडकीस आलंय. छत्रपती संभाजीनगरच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होते. तापमान सरासरीच्या तुलनेत 4 अंशांनी वाढलंय. जिल्ह्याचं कमाल तापमान 34 अंशांवर गेलंय. शिक्षण विभागाच्या स्टुडंट पोर्टलवरती नोंद असणारी शाळाबाह्य मुलांची आकडेवारी ही लाखाच्या घरात आहे अशी माहिती आहे. यात छत्रपती संभाजीनगरमधील 58,679 विद्यार्थ्यांपैकी 5,351 विद्यार्थी शाळाबाह्य तर 52,718 मुलांची पुढच्या वर्गात नोंदच नाही अशी बाब समोर आली आहे. यानंतर शाळांना ड्रॉप बॉक्सची माहिती देण्याच्या सूचना आता दिल्या गेल्यात. साताऱ्याच्या लोणंदमध्ये शरद कृषी महोत्सवात एक म्हैस जी आहे ती सर्वात मोठ्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली आहे. राधा असं तिचं नाव आहे. ही जगातली सर्वात बुटकी म्हैस असल्याचा दावा केला जातोय. हिचं वजन 314 किलो इतकं आहे तर तिची उंची 3 फुटांची आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावा असं आवाहन सरकारकडनं करण्यात आलं होतं. दरम्यान वाशिममध्ये 4 महिलांनी योजनेचा लाभ सोडलाय. वाशिम जिल्हा महिला आणि बालविकास विभागाकडनं याची माहिती देण्यात आली आहे. जळगावच्या कांताई धरणातनं अवैध वाळू उपसा सुरू आहे. दरम्यान धरणाच्या पुलावरनं मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाल्यामुळे एरंडोल महसूल विभाग आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं वाळू माफियांचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. सोलापूरमध्ये उभारण्यात येणाऱ्या माता रमाईंच्या पुतळ्यात विसंगती असल्याचा आरोप करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती आक्रमक झाली आहे. या संदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलेलं असून मूळ प्रतिकृती उभारली जावी अशी मागणी केली जाते. बुलढाण्याच्या खामगावात बोरी आडगावात शिवनेरी प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. महिला बचत गटाच्या संघातनं वर्षभरात तब्बल 1.5 कोटींची उलाढाल झाली आहे. यावेळी महिलांनी रोजगाराभिमुख उपक्रम राबवण्याची शपथ घेतली. माघी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये मोठा सोहळा होणार आहे. दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडनं भाविकांना दर्शन रांगेसह चहा, नाश्ता, जेवण, विश्रांती कक्ष या सर्व सोयी सुविधा पुरवल्या जातील. चंद्रपूरच्या भद्रवती शहराजवळ सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचं काम रखडलंय. गेल्या वर्षभरापासून या पुलाचं काम थांबलंय. सिल्लोडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील मुख्य रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेत. त्यामुळे या परिसरात अपघातांचं प्रमाण वाढलंय. खड्ड्यातनं मार्ग काढताना वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागते. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं सिंधुदुर्गात महिला पोलिसांची बाईक रॅली निघाली. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि महिला बाल विकास विभागाच्या वतीनं या बाईक रॅलीचं आयोजन केलं गेलं. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धाराशिव जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी CCTV बसवले जाणार आहेत.
पहिल्या टप्प्यात 7,000 कॅमेरे बसवले जातील अशी माहिती धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात रायगडमध्ये निषेध नोंदवला गेला. सोलापूरकरांच्या फोटोला जोडे मारत त्यांच्या फोटोचं दहन केलं गेलं. यावेळी अभिनेता सोलापूरकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली गेली. आयटक संघटनेशी संलग्न असलेल्या अंगणवाडी आणि बालवाडी युनियनच्या सेविकांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. अंगणवाडी सेविकांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिलं जावं आणि सेविकांना पेन्शन लागू करावी या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारलं गेलं होतं. भुसावळ इथल्या दीपनगर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राच्या मुख्य गेटवर राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसच्या वतीनं विविध मागण्यांसाठी निदर्शनं केली गेली. सरकारनं कंत्राटी कामगारांच्या पगारात 19% वाढ घोषित केली, मात्र अद्याप अंमलबजावणी झाली नसल्यानं कामगार वर्ग आक्रमक झालेला. चोपडा इथे अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन केलं गेलं. विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी महामार्ग रोखून धरलेला. राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा निषेध पुण्यात नोंदवला गेला. मराठा समाजानं आंदोलन केलं. सोलापूरकरांच्या फोटोला जोडे मारत मराठा कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. आपल्याला महाराष्ट्रभरातल्या